शिंदखेड्यातील जनता हायस्कूलमध्ये HPV लसीकरणबाबत जनजागृती करून मुलींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आलाय। गर्भाशयाच्या कॅन्सरपासून संरक्षणासाठी 14 ते 15 वयोगटातील मुलींना ही लस घेणे आवश्यक असल्याचं आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात आलंय। शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थिनींमध्ये HPV लसीकरणाबाबत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला। महिला व मुलींमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सरपासून संरक्षण करण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी असून त्याबाबत योग्य ती माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतलाय। धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सध्या HPV लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबवली जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमात विद्यार्थिनींना लसीचे महत्त्व, उपयोग आणि सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। प्राथमिक आरोग्य केंद्र धमाणे येथील डॉक्टर अश्विनी राठोड यांनी सांगितले की गर्भाशयाच्या कॅन्सरपासून संरक्षण देणारी ही लस 14 ते 15 वयोगटातील मुलींना अत्यावश्यक आहे। केंद्र शासनामार्फत ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून तिचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। काही पालकांमध्ये लसीबाबत गैरसमज असल्यामुळे ते मुलींना लस देण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे आरोग्य विभागाकडून विद्यार्थिनीसह पालकांचे समुपदेशन, त्यांचे शंका निरसन करण्यात येत आहे। तज्ज्ञांच्या मते HPV लसीकरणामुळे भविष्यात महिलांना गंभीर आजारांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते। त्यामुळे सर्व पात्र मुलींनी ही लस घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला प्राचार्य SS पाटील, पर्यवेक्षक BJ पाटील, ज्येष्ठ शिक्षक वृंद तसेच डॉक्टर अश्विनी राठोड, डॉक्टर सोनल जाधव, जुनेद शेख, दिनेश कोडी, प्रदीप चित्ते, राकेश भारती, पूनम चौधरी, सुशील माडी आणि आशा कार्यकर्ता उपस्थित होत्या। उपसंपादक अशोक गिरासे सर, JBTV न्यूज, दोंडाईचा धुळे। नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी राठोड, शिंदखेडा येथे वैद्यकीय अधिकारी इथे असून मी जनता हायस्कूल शिंदखेडा येथे उपस्थित झालेली आहे। आपल्या या ठिकाणी HPV वॅक्सिनेशनबद्दल आपण माहिती देण्यात येणार आहे। तर HPV वॅक्सिन काय आहे? तर HPV वॅक्सिन म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा एक विषाणू आहे, हा एक व्हायरस आहे। तर हा होऊ नये म्हणून आपण काय करावे? तर ह्यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी, कोणती काळजी घ्यावी किंवा आपण यासाठी काय केले पाहिजे? तर आपण सर्वात पहिले तर म्हणजे 9 ते 14 वर्ष ते 15 वर्षापर्यंत, म्हणजे 14 वर्षाची वाढदिवस झाला असेल आणि 15 वाढदिवस आपला बाकी असेल तर आपण त्या मुलींना आपण लस देऊ शकतो। आणि ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे काय? गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर म्हणजेच कर्करोग। तर आपण त्याची काळजी कशी घेतली पाहिजे? तर आपण ही वॅक्सिनेशन गार्डिसिल 4 नावाचं एक वॅक्सिन आहे, ते आपण डाव्या हाताला आपण देतो तिथे। तर याचे आपल्याला साईड इफेक्ट काय असणार आहे? तर त्या ठिकाणी आपल्याला लालसरपणा, थोडा थकवा, डोकेदुखी असे काही लक्षणं दिसून येतील। प्राथमिक आरोग्य केंद्र धमाणे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे, इथून आम्ही शिंदखेडा शहरात HPV वॅक्सिन जनजागृतीसाठी आलो आहोत। सगळ्यात महत्त्वाचं, पालकांमध्ये HPV वॅक्सिनचा बद्दल खूप काही गैरसमज आहेत। तर तसे गैरसमज कोणी कृपया बाळगू नका। सगळ्यात महत्त्वाचं आहे, HPV वॅक्सिन भारत सरकारकडनं आपल्याला मोफत दिली जाते। तिची बाजारात मोठी किंमत आहे, 14 ते 16 हजार रुपयापर्यंत आपल्याला मिळते, परंतु भारत सरकारकडनं आपल्याला मोफत उपलब्ध करण्यात आली आहे। तरी आपल्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की 14 वर्ष पूर्ण झालेले, 15 वर्षाच्या आतील जे आपल्याकडं मुली असतील त्यांना कृपया लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात त्यांना जो गर्भाशयाचा कर्करोग आहे तो होणार नाही। तरी सगळ्या पालकांना आम्ही आवाहन करत आहोत की लस घेण्यात यावी।